बीड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पावसाने जोरदार अशी हजेरी लावली, पण काही ठिकाणी पावसाने अक्षरशः दडी मारल्याचं पाहायला मिळते. बीड तालुक्यातील कुमशी गावामध्ये आणि सध्या या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण या ठिकाणी ते शेतकरी आहेत त्यांनी आता जी पेरणीला सुरुवात केली आणि ही पेरणी आता ट्रॅक्टरद्वारे केली जाते. कशा पद्धतीने पेरणी केली जाते आणि काय खर्च आलाय, एकरी किती खर्च लागतो, ट्रॅक्टरचा काय होत असेल आणि सध्या पाऊस देखील नाही, मग तरी तुम्ही पेरणी करताय. माझं नाव राजेश हरचंद्र निकम, कुमशी राहणार गावात आहे, तालुका बीड. या ट्रॅक्टरवर खर्च सांगायचं झालं तर आता एक 25 किलोची बॅग लागते एकरी बियाणे, तर त्याचं किंमत आहे 2500 रुपये. तर ते 2500 रुपये आणि आता 20-20-013 हे खत टाकलेलं आहे, ते आहे भाव त्याचा आता 3200 होतं, आता सरकारने 3600 केलेला आहे. 400 रुपये क्विंटला मागं वाढलेले आहेत. आता ते खर्च 3600 रुपये, हे 2500 रुपये बियाण्याचे खर्च, पुन्हा नंतर हे ट्रॅक्टरचा 1500 रुपये एकरी खर्च, ह्याच्यासोबत आपण तणनाशक टाकलं त्याचे 500 रुपये तणनाशकचे, हे सगळं खर्च मिळून एकरी नाही म्हणलं तरी बी आपल्याला सांगायचं झालं तर 6-7 हजाराच्या आसपास खर्च सुरुवातीलाच होत आहे. आणि हे पावसाने आता दांडी मारलेली आहे. आता अशी शक्यता आहे की हे पेरून वापस डबल पेरण्याचे चान्स होतात का काय, असं झालेलं आहे. मग एवढी घाई का केली पाऊस नसताना पेरायची? आता सीझन खूप लेट व्हायला लागला ना, त्यामुळं करणंच होतं, कारण की थोडीफार वल होती. आशा आहे की पाऊस येईन. आता पावसाची दाट शक्यता आहे, आभाळ येते, पण आता काय सांगता येत नाही पावसाचं काय. ही परिस्थिती आहे. शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहे आणि जो थोडाफार पाऊस झाला आहे त्या पावसावरती शेतकऱ्यांना आता ही पेरणी केलेली आहे आणि जो खर्च आहे शेतकऱ्याला, आता ती भीती वाटते की जर पाऊस नाही आला, जर जून महिना लोटून गेला आणि येत्या काळात जो हंगाम सुरू आहे त्या हंगामाची वेळेवर जर पेरणी नाही झाली तर ते पीक वायाला जाईल. आणि आता पावसाची वाट हा शेतकरी पाहतोय, ढग येत नाहीत पण पाऊस येत नाही. हजारो रुपये खर्च करून शेतकरी सध्या पेरणी करतोय. आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे ही पेरणी केली जाते आणि या ठिकाणी हजारो रुपये खर्च करून शेतकरी सध्या ही पेरणी करतोय आणि पावसाची वाट देखील शेतकरी पाहतोय. आता सरकारकडे एकच मागणी आहे, जर दुबार पेरणीची गरज लागली तर या शेतकऱ्याला बी बियाण्यासाठी शेतकऱ्याने सरकारने मदत करावी अशी देखील शेतकऱ्याकडनं मागणी केली जाते. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.